अगदी हातात आहे सुरतला आई आहे लहान मुलं इथे बसले पप्पा स्वतःचे हां विचार करतो इथे बरा त्यांची केस दिसत आहेत चुकीच्या शाळेत जाता का कसमाटी आहे गांधीजी कुठं दिसत आहेत आगे सर्वांनी लक्ष यायचंय आता सर्वांनी मोजायचे किती फोल्ड होत आहेत ओके इथे किती फोल्ड होत आहेत लेट्स काउंट लाउडर हा ओके सर्वांनी दिसत आहेत दादा फूक मारा ओके आता सर्वांनी बसायचंय सर्वांनी मी तुमच्याकडेच येतोय सर्वांनी बसायचंय सर्वांनी ओके सर्वांनी बसायचंय ओके दादा फूक मारायचंय ओके ओके तिकडे सर काय नाही ताई हजबंड कुठे आहेत ते नसल्यासारखं का वागताय ओके फूक मार ओके बाळा तू थांबू नको ओके सर्वांचं लक्ष द्यायचंय ओके ताई एक मिनिट आणि इथे प्रेस कर अरे काय तू तर तंबाखू खाते ओके सर्वांना लक्ष द्यायचंय सर्वांना दिसते ओके शेवटचं महेश दादा बोला बाय शेवटचं बघून घ्या दिसते दिसते येते ओके 3 2 1 3 2 1 कोणाकडे आली चेक करा कुणाच्या पॉकेट मध्ये कोण आले तर 500 रुपयासाठी 200 होते का 500ची एक मिनिट इथंच कोणतरी असेल आई तो आई कशात लग्न झालंय ओके बाळा सरक 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 बाळा बीटीएस सरक ओके सर्व लक्ष द्यायचा ताई कोणाकडे काय चिक काही कट केलं चालेल लक्ष द्यायचंय थँक्यू धन्यवाद ओके मला एक जण असं एक इथून एक्सक्यूज मी इथून कोणती ताई बाळा फ्लॉवर पॉट कमी ये लोक तुझ्या पप्पांसाठी माझ्याकडे गिफ्ट ये ओके बाळा ये पप्पा दे पप्पा कुठून पोहोचणार बाळा बोला 3 2 1 3 2 1
पॉइंट पकडतात कॉर्नर. पाच जोरात बोलायचं. 3, 2, 1. 3. थँक्यू दादासाठी जोरात टाक. थँक्यू बाळा. ओके सोड दो. हे पकड, हे पकड. थोडं टाईट रे. बस. ओके इधर थोडं खाली बस. तुम्ही दोघांनी खाली बसायचं. ओके टाक. वा कसं पैसे बाकी वाटतं. ओके आता टाईट एकदा गाठ मारायची लवकर. ओके प्रॉपरली गाठ मारायची टाईट. वळा गाठ. ओके अजून एकदा अजून एक गाठ. बरोबर येस. मला किती गाठ मारतात हे. 2. ओके 1 more. This is 3 and the last one. मार ये तुझी मध्ये किती मारणार. अजून 2 मारणार. बस पोट भरलं. हो ये वहां से ले. अगड़ा and 1 more. Yes उसको भरोसा नहीं है मुझ पे. तुम रस्सी बांधते रहो. डन. और 1 more. ठीक है तुझ्या मनाला शांती भेटत आहे. अजून एक. आता टोटल किती गाठ झाल्या. 6. ओके सोडून द्या. ओके 92 फुल लॉक. ओके नाव लुक एट. तो कपडा घे. ह्याच्यावर टाक. ओके परत काढतो सर्वांना. लॉक आहे. कपड्यामध्ये काय आहे नाही. ओके कपडा टाक. ओके प्रॉपर टाक. टाक. आता जॉईन करा. असं करा. Okay, slowly open kara. Open slowly. Kids, can you tell me what is this? Thank you. Okay, कोणता कलर आहे? Okay, so everyone, let's count with me. सर्वांनी जोरात बोलायचे. 5, 4, 3, 2, 1. गणपती बाप्पा जय श्रीराम. छत्रपती शिवाजी महाराजांचा. ओके मी तुमचे रसायन सर्वांनी एन्जॉय केलं. जय हिंद जय महाराष्ट्र. तसेच एक छोटी माझी आठवणीमध्ये माझ्या आयुष्यात मी एक छोटा क्षण तुमच्याबरोबर स्पेंड केला आहे. तर मी एक सेल्फी घेत आहे तुमच्या बरोबर. सर्वांनी बसायचे. तसेच कल्याण 2024 या स्पर्धेकडे वळणार आहोत. ही स्पर्धा सुरू असताना मध्ये आपल्याला लावणीचा देखील आनंद घेता येणार आहे. I'm
या लावणी सुरू व्हायच्या आधी मी जवळजवळ 4 ते 5 वेळा अनाऊन्स केलं होतं की मध्ये खुर्च्या रिकाम्या आहेत, बसा. आता मागे वळून बघा, लावणी सुरू झाली, एकही खुर्ची रिकामी दिसणार नाही तुम्हाला. शिवबात होणार विशेष कल्याण 2024 स्पर्धा खेळवली जाते आणि आपल्या कल्याणमधील महिला सहभागी आहेत. कल्याणमधील महिलांनी जोरदार टाळ्या.
स्टडी करते. माईक सगळ्यांनी जवळ पकडा, एवढे लक्षात ठेवा, माईक जवळ पकडायचं. नमस्कार, माझं नाव नूतन श्रीकांत डोंगचे. हॅलो, नमस्कार, माझं नाव वेदांती दिलीप पवार. मी गृहिणी आहे. अर्धा मिनिटाचं, सॉरी. स्वतःचं नाव, तुमचं प्रोफेशन आणि आज म्हणजे आज इथे तुम्ही का आला आहात, तुमची आवड, स्वतःबद्दल थोडीशी माहिती. दॅट्स इट. हॅलो, माझे नाव सुरेखा हे माईक तुटतोय, प्लीज माईक. मी बोलली. हो, चल, तुझ्यासाठी मी तयार आहे. थँक्यू. माझं नाव नूतन श्रीकांत डोंगशे. मी हाऊसवाईफ आहे. इथे येण्याचा एकच उद्देश की घरापासून थोडासा वेळ मिळून करमणुकीसाठी मी स्टेज डेअरिंग आपल्या अंगात यावं यासाठी मी इथे सहभाग घेतला होता. धन्यवाद. नमस्कार, माझं नाव वेदांती दिलीप पवार. मी गृहिणी आहे. मला इथे येण्याचं कारण म्हणजे मला एक या मंचावर यायचंच होतं आणि या निमित्ताने म्हणून मी आले. त्याचं नाव भारती प्रफुल्ल चांगले. मी एक हाऊसवाईफ आहे. मी दरवर्षी कार्यक्रमात भाग घेत असते. यंदाही घेतला आहे. बघूया आता काय होते ते. बाकी मला गायनाची थोडीशी आवड आहे. थोडंसं डान्स करायला आवडतं. बाकी आपल्या घरगुती ज्या हॉबीज आहेत त्या करत असते. मी रक्षिता प्रभू. मी मंचावर आली आहे. मी महेश दादांची खूप मोठी फॅन आहे आणि दादांसाठी मी आज स्टेजवर आलेली आहे. नमस्कार, माझं नाव वनिता गिरीश वाकोडे. मला बिझनेस करायला खूप आवडतो आणि इथे ह्या मोठ्या एवढ्या स्टेजवर येण्याचं कारण एकच की हा माझा शौक आहे. नमस्कार, माझं नाव प्रज्ञा नितीन खरे. मी एक हाऊसवाईफ आहे प्लस मी एक वर्किंग वुमन पण आहे. माझं इथे येण्याचं एकच कारण आहे, मी डान्स करते, मी डान्सर आहे. पण मी असं रॅम्प कधी केला नाही आहे. सो माझा हा फर्स्ट एक्सपिरियन्स आहे आणि मी खूप हॅपी आहे. आणि महेश दादांना भेटायचं माझी इच्छा होती. सो मला ह्याच्या तुमच्या महोत्सवामुळे सरांना भेटायची पण इच्छा पूर्ण झाली आहे. थँक्यू. हॅलो, माझं नाव अंजली शिर्के आहे. माझं एक छोटंसं बुटीक आहे. मला गाणे गायला खूप आवडतं. थँक्यू. नमस्कार, माझं नाव श्वेता प्रमोद डोळे. मी एक हाऊसवाईफ आहे आणि मी पण महेश दादांना इच्छा होती येण्याची इथे कार्यक्रम सहभागी व्हायचा म्हणून मी आले होते. थँक्यू. सर्वात प्रथम सर्वांना जय महाराष्ट्र, जय शिवराय. या स्पर्धेत भाग घेण्याचं एकच कारण माझ्या सौभाग्यवतीने माझ्या सौभाग्याचं नाव दिलं होतं. त्याच्यासाठी मी सौभाग्यवतीचं हे रूप घेतलंय. धन्यवाद. नमस्कार, मी दर्शना धनंजय सुरळकर. मी फर्स्ट टाइम स्टेजवर आली. लाईफमध्ये मला खूप वेळ आला होता की मी एकदा तरी स्टेजवर यायचं. मग हे स्वप्न पूर्ण झालं माझ्या बहिणीमुळे आणि माझ्या आईमुळे. त्यांनी मला सपोर्ट केला की नाही.
फाउंडेशन आहे. मी बचत गटची संस्थापक आहे आणि सबसे पहिले माझ्या मिस्टरने मला इकडे परत आणले, त्याचं सर्व अभिनंदन करते. शिवराय, माझं नाव दीक्षा संजय आसगावकर. मी सध्या मॉडेलिंगच करते आणि मी आज महाराष्ट्रीयन लुक केलाय आणि ते सगळेच मला बोलले की तू व्हाईट साडी का घातली. सो महाराज जाताना असं सांगून गेली नाही की कल्चर फक्त नवारी किंवा दुसऱ्या कलरमध्ये सूट होतो. व्हाईट साडी पण बुद्धिस्टच घालू शकतात किंवा त्यांचीच कास्ट घालू शकतात असं नाही आहे. सो मला आवडलं, ट्रेंडमध्ये, सो मी केलं आणि मला हा लुक खूप आवडला. थँक्यू. धन्यवाद. सर्वप्रथम परमेश्वराला, माझ्या आई वडिलांना माझा नमस्कार आणि येथील सर्व मान्यवरांना माझा खूप खूप नमस्कार. आज मी इथे आले आहे ते माझ्या लेकीसाठी आणि माझ्या नवऱ्यासाठी. त्यांनी मला सांगितलं की तू जा, तुझ्या जी कला आहे ती लोकांना दाखव, जेवढं तुला येतं तेवढं स्टेजवर सगळं करून ये, स्टेज फाडून ये, आणि म्हणून मी आज इथे आलेली आहे. माझं नाव सौ लता सचिन तनपुरे आणि सर्वांना खूप खूप धन्यवाद. मी समाजसेवक आहे. माझा खूप मोठा ग्रुप बसला आहे तिथे. माझ्या मैत्रिणींना हाय आणि सर्वांना माझा खरंच मानाचा टाळ्या होऊन द्या. हॅलो, नमस्कार. माझं नाव शुभांगी शिंदे आहे. मी ॲज अ डिझायनर बरेच वर्ष जॉब केलेला आहे. सध्या हाऊसवाईफ आहे आणि एक छोटासा बिझनेस मी स्वतःसाठी रन करत आहे. मला नवीन गोष्टी करायला खूप आवडतात, न्यू चॅलेंजेस घ्यायला मला खूप आवडतात आणि महेश दादांची मी खूप मोठी फॅन आहे. कारण की असे तरुण यंग जेव्हा लोक पुढे येतात तेव्हा मला खूप छान वाटतं. थँक्यू दादा, आम्हाला हा चान्स दिल्याबद्दल. थँक्यू सो मच ऑल ऑफ यू. नमस्कार, माझं नाव माधुरी तिपंडी. मी नांदिवलीवरून आलेली आहे. मी आज आपल्यासमोर शेतकरी लोक प्रदान केलेला आहे आणि आज आपल्यासमोर शेतकऱ्यांबद्दल थोडंसं बोलणार आहे. 2 शब्द आहे, ते जास्त नाही आहे. विराट कोहली गेला 15 कोटीवर, तर धोनी गेला 17 कोटीवर. भारताचा शेतकरी बाप मात्र झाडाला लटकून गेला. भारताचा शेतकरी बाप मात्र झाडाला लटकून गेला. भारत कृषी प्रधान की क्रिकेट प्रधान? भारत कृषी प्रधान की क्रिकेट प्रधान हा मोठा प्रश्न पडतो. भारत कृषी प्रधान की क्रिकेट प्रधान हा मोठा प्रश्न पडतो. अहो, पण शेतकरी मेला काय आणि जगला काय? सांगा, कोणाला काय फरक पडतो? शेतकरी मेला काय आणि जगला काय? सांगा, कोणाला काय फरक पडतो? अहो, शेतकऱ्याच्या माळात एकदा येऊन तरी पहा, शेतकऱ्याच्या वावरात एकदा येऊन तरी पहा आणि त्यांच्यासारखी जिंदगी एक दिवस जगून तरी पहा. त्यांच्यासारखी जिंदगी एक दिवस जगून तरी पहा. नको असतो शेतकऱ्याला कृषीभूषण कृषीरत्न, नको असतो शेतकऱ्याला कृषीभूषण कृषीरत्न. शेतकऱ्याला हवा असतो मान आणि योग्य त्या पिकाला मिळणारा भाव. काळ्या मातीत बीज रोवून त्याचं रोप होतं, त्याला डौलदार पीक म्हणतात. काळ्या मातीत बीज रोवून रोप होतं, त्याला डौलदार पीक म्हणतात. आणि 2 दिवसाचं जेवण पोटभर मिळणाऱ्या शेतकरी बापाला माझ्या शेतकरीचा पोशिंदा म्हणतात, भारताचा पोशिंदा म्हणतात. तुम्ही मला विचारला होता, आठवलं का? माझ्या लक्षात नाही, सॉरी. नाही, घड्याचा प्रश्न मी तुम्हाला एवढंही सांगितलं होतं की परत तुम्ही मला गायब नाही झाला. तुम्ही मला गायब नाही होणार, येणार. परत हा कार्यक्रम मी परत देत राहणार. जोपर्यंत मी कल्याणमध्ये आहे तोपर्यंत हा कार्यक्रम मी सोडणार नाही. आणि मला एक विचारायचं महेश दादांना की महेश दादा, तुमची तब्येत आता ठीक आहे का? कारण मधल्या काळामध्ये जे काही महेश दादांसोबत झालं ते खूप वाईट झालं. आम्हाला त्यांना भेटता आलं नाही, पण तुम्ही तब्येतीची काळजी घ्या, वेळेवर दवाखाना वगैरे करत जावा. एवढेच मी बोलू शकते त्यांना. थँक्यू. माझे नाव ममता जितेश वाघुल. माझा लुक आहे खानदेशी ऐराणी. म्हणजे तुम्हाला असं वाटत असेल की हा लुक मी घातला आहे की ऐराणी म्हणून नाही येतो. आमच्या गावाकडे ऐराणी भाषा ही बोलली जाते. ती म्हणजे ऐराणी म्हटलं म्हणजे त्या ठिकाणी आमचे लुक ऐराणी आणि साधेही करतात आणि स्टाईलिशही राहतात आमचे लोक. म्हणून मला असं वाटतं की या ठिकाणी आल्यानंतर इथे जे बसलेल्यापैकी कोणी हिंदीमधून बोलते, कोणी मराठीतून, कोणी इंग्लिशमधून आणि कोणी अग्री कोळी भाषेतून बोलते. तशीच आमची ही आवडती भाषा ऐराणी आहे. त्याबद्दल मी थोडे काही 2 शब्द ऐराणीमधून बोलून दाखवणार आहे. काय करणार आहे तुला? हा, पुढे आपण हा ना, काय करायचं? थोडंफार करणं करता थोडंसं करायला पाहिजे ना आपण. ते काय दिवसभर काम आणि थोडं काही बाहेर म्हणजे 500 रुपये किलो थोडा पापड दिलं म्हणजे सर्व काही आपलं जपत करणं काम हवं. हा, असं वाटत. अहो, जाऊ दे, काय ते काम आयुष्यभर बाई ही आयुष्यभर कामच करत.
सोड ते काम आणि आपल्या कल्याणमध्ये असं वाटत की आपल्या कल्याण महोत्सव कार्यक्रम आहे मिसेस कल्याणमधून आपण त्या ठिकाणी जायला पाहिजे असं वाटतं. स्वतःसाठी ही कधीही जगत नाही आणि दुसऱ्यासाठी आयुष्यभर जगत असते. म्हणून तिने आयुष्यातले आपले हे जगत कामं सोडून तिने काहीतरी करायला हवं असतं आणि आपल्यात जो कमीपणा असतो तो सोडून आपण सगळं काही सोडून असं वाटायला पाहिजे की आपण या स्टेजवर येऊन काहीतरी बोललं पाहिजे. आणि महेशदादांसारखे यांनी जे काही कार्यक्रम आयोजित केले आहेत ते आपण अजून काही भरपूर अनेक कार्यक्रम असतात त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात संख्येने सहभागी होऊन ज्या महिला असे विचार करतात की आपण करू शकत नाही तसाच मीही विचार केला होता, परंतु मी या ठिकाणी आले आहे आणि तशाच महिलांनी या ठिकाणी यावे अशी माझी इच्छा आहे. आणि तुम्ही तसा विचार करा, ज्या महिला काल आल्या होत्या त्यांनी असा विचार केला असेल की आपण या कार्यक्रमात सहभागी व्हावे, परंतु त्या महिला विचार केला की माझं लहान बाळ आहे, माझं काही घराची कामं आहे. मी एक गृहिणी आहे आणि मला आव्हान मिळाल्याबद्दल मी सर्वांची खूप खूप आभारी आहे. माझं नाव रुपाली रवींद्रनाथ नवरे. मी आज एक मुलगी तिचं मत काय आहे ह्याच्यावर बोलणार आहे. थोडंसं नसेल तर का केली जाते तपासणी, जर वाईट नसेल तर का केली जाते तपासणी, तेव्हा समजतं मुलगी आहे का तिला जन्माअगोदरच मारलं जातं, का तिला जन्माअगोदरच मारलं जातं. तरीही ती जन्माला आली तरी तिला पाण्यात टाकलं जातं, तरीही ती जन्माला आली तर तिला पाण्यात टाकलं जातं, कचऱ्याच्या डब्यात टाकलं जातं. खरंच मी म्हणते मुलगी म्हणून जन्माला येणं खरंच खूप वाईट आहे का? मुलगा होणं भाग्य आहे, मुलगा होणं भाग्य लागतं, मुलगी होणं सौभाग्य लागतं. थँक्यू. माझं नाव शीतल कहार आहे. मी एक सिंगल मदर आहे आणि हळी थोडासा वेळ काढून समाजसेवा करायचं ठरवलेलं आहे. बघताना पहिल्यांदा शिवबा महाराजांना बघावं. अप्रतिम अप्रतिम, धन्यवाद. नेक्स्ट. प्रत्येक विजेत्याचं खूप खूप अभिनंदन. इकडे वळतोय पुढच्या विजेत्या स्पर्धकाकडे जे आहेत फर्स्ट रनरअप. काय वाटतं तुम्हाला कोण असेल फर्स्ट रनरअप? एनी गेसेस गाईज? एनी गेसेस? संपूर्ण शो तुम्ही पाहिला इकडे बसून. 6 कंटेस्टंट नंबर काय असावा? ओके ओके, मी सांगतो. फर्स्ट रनरअप ज्या आहेत उपविजेत्या ज्या आपण म्हणतो, इट गोज टू कंटेस्टंट नंबर 7 प्रज्ञा खरे. खूप खूप अभिनंदन प्रज्ञा. विजेत्या स्पर्धकांचं खूप खूप अभिनंदन, खूप खूप स्वागत. मिसेस कल्याण 2024 फर्स्ट रनरअप गोज टू प्रज्ञा खरे. खूप खूप अभिनंदन. आता आपण वाट पाहूया त्या म्हणजे विजेत्या स्पर्धकाची जे टायटल विनर असतील. हे अवघड काम माझ्याकडे दिलेलं आहे सरांनी. आणि मला काय, मी आता इथे 4थं वर्ष आहे माझं, परत पुढच्या वर्षी पण असणार आहे, तेव्हा सॉरी बोलेन मी बाकीच्यांना. विनर विजेत्या मिसेस कल्याण 2024च्या विजेत्या आहेत. कुणी सांगू शकेल? चला, तेवढा वेळ नाही आपल्याकडे, कारण तुमच्या प्रत्येकाच्या मनात वेगवेगळं उत्तर असेल. मी सांगतो, ते नाव आहे, पहिला स्पर्धकाचा क्रमांक सांगतो. क्रमांक आहे 23 आणि नाव आहे आर्या वाडेकर.
तर जोरदार टाळ्या विजेत्यासाठी. विजेत्या स्पर्धकाचा क्रमांक आहे 23. खूप खूप अभिनंदन. इथे उपस्थित जे नागरिक एवढ्या उशिरापर्यंत आम्ही जो कार्यक्रम सादर करतो त्याच्याकरता आपण उपस्थित दाखवता आम्ही खूप खूप धन्यवाद देतो. मी खास करून या कल्याण महोत्सवाचे संस्थापक महेशदादा गायकवाड यांचे आभार मानतो का त्यांनी आम्हाला हा उत्सव साजरा करताना पूर्ण मोकळीक दिलेली आहे. ही गेल्या वर्षापासून या वर्षाचं आपले 4थं वर्ष या महोत्सवाचं. महिलांना जास्तीत जास्त प्राधान्य कसं देता येईल आणि महेशदादाचं जो संकल्प आहे या कल्याण शहराकरता नवनवीन काहीतरी सादर करत राहायचं. मी महेशदादांना आभार मानतो. महेशदादा मागाशी तुम्ही सर्वांनी आभार मानले आणि मी कल्याणपुरामध्ये एवढी महिलांची संख्या आहे त्या सर्व महिलांपैकी ह्या ज्या महिला या स्पर्धेमध्ये ज्यांनी भाग घेतला मी सर्वांना विनंती करतो जोरात टाळ्या वाजवायच्यात. फार मोठं डेअरिंग लागतं या स्टेजवर येऊन उभं राहायचं. एखादा परीक्षक त्यांना प्रश्न विचारतो एवढ्या ओपन माइंडेड वातावरणामध्ये जो प्रश्न तो समजणं महत्त्वाचं असतं त्याचं उत्तर देणं महत्त्वाचं असतं. आणि मी प्रेक्षकांचे आभार मानेन का त्यांनी ही जी निवड केलेली आहे ही खरोखर एखादा जर समजदार माणूस समजेल. ज्या फेऱ्या झाल्या त्या फेऱ्यांमध्ये त्यांची सौंदर्य पाहिली गेलेली आहे त्यांची वागणूक पाहिली गेलेली आहे आणि त्यांचं ज्ञानही पाहिलं गेलेलं आहे. त्यामुळे परीक्षकांचा धन्यवाद देतो का आपण खूप चांगल्या प्रकारे यांची निवड केलेली आहे. आणि मी पुन्हा एकदा महेशदादांचं धन्यवाद देतो का महेशदा आपण महिलांकरता हा जो स्टेज उपलब्ध करून दिलेला आहे. फक्त खंत एवढीच आहे का आम्ही हा जो दिवस रात्र मेहनत करतो आणि हा कार्यक्रम वर्षातून जेव्हा येईल काही महिलांनी सांगितलं का कल्याण महोत्सव कधी येतो आणि आम्ही कधी त्या महोत्सवात जातो. तर हा महोत्सव सादर करताना उभा करताना 2-2, 3-3 महिने आम्ही जी मेहनत करतो खंत एवढीच होती का कल्याणपूर्वमध्ये हा एवढ्या ज्या महिला आहेत त्या एवढ्या महिलांपैकी या 50 महिलांनी ते सहभाग घेतला. अजून पुढच्या वर्षी माझी विनंती आहे असा स्टेज कोणी कोणाला लवकर उपलब्ध करून देत नाही. हा स्टेज आणि हा उत्सव उभा करताना त्याच्या मागे किती मेहनत आहे आणि त्याच्या मागे आर्थिक किती पाठबळ महेशदादांचं आम्हाला इथं मिळतं ते आम्हाला माहिती आहे. त्याकरिता वर्षातून येणारा हा एकदा जो उत्सव असतो या उत्सवामध्ये पुढच्या वर्षी कल्याणकरांतली ज्या महिला असतील त्या मोठ्या संख्येने ह्या स्पर्धेमध्ये सहभागी व्हावी मी एवढी विनंती करतो. धन्यवाद. हॅलो महेश दादा आम्ही चारही जजेसकडनं तुमचे आभार मानतो की आम्हाला तुम्ही हा स्टेज उपलब्ध करून दिला. आणि 2 शब्द बोलतो की सगळ्या कंटेस्टंटना की तुम्ही खूप लकी आहात की महेश दादांसारखे तुम्हाला व्यक्ती मिळालेत की त्यांनी लाईफमध्ये तुम्हाला स्टेज उपलब्ध करून दिलेला आहे. मी फक्त एवढंच सांगेन सगळ्यांना की हा स्टेज असा मिळतो दरवर्षी प्रिपेअर व्हा कारण का पुढच्या वर्षी कॉम्पिटिशन अजून येणार आहे. टफ अजून सर आमच्याशी मगाशी पण बोलले की आपल्याला अजून हा मोठ्या लेवलला करायचा आहे. आणि थोडक्यात सांगायला गेलं तर हा कार्यक्रम सगळं बघून वगैरे तर शिवरायांची आठवण आली तर 2 शब्द सगळ्यांसाठी बोलतो. नका विचारू सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यांना कसा होता माझा राजा. नका विचारू सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यांना कसा होता माझा राजा. नका विचारू पुस्तकांना कसा होता माझा राजा. स्वतःमध्ये झाकून पहा सापडेल माझा राजा कारण तुम्हीही तिथेच जन्मला आहात जिथे जन्मला होता माझा राजा. जिथे जन्मला होता माझा राजा. छत्रपती शिवाजी महाराज की जय. आणि खरं सांगायला गेलं तर प्रत्येक आपण असं नेहमी म्हणतो की शिवाजी जन्मावा तो दुसऱ्या घरी. पण जसं मगाशी सचिन दादा म्हणाले की शिवाजी जन्मावा दुसऱ्या घरी पण आत्ताची स्थिती अशी आहे की प्रत्येक जिजामाता आई झाली पाहिजे तर प्रत्येक घराघरामध्ये शिवाजी जन्मेल. सो हा प्रयत्न प्रत्येक आईनी करावा की प्रत्येकाच्या घरामध्ये शिवाजी महाराज जन्मतील. धन्यवाद. अरे मग काय गड्या हो बसला हाय ना गणी. थँक्यू. हॅलो खरं सांगू तर मला हे अनपेक्षित होतं कारण की मी कधी अशा शोमध्ये पार्टिसिपेट केलं नाही आहे. मी फर्स्ट टाईम केलं आहे आणि ते परवाच मी ठरवलेलं. आणि लिटरली मी माझ्या हस्बंडला पण सांगितलं नव्हतं की मी असं हे करते कारण की माझी इच्छा होती. मी तसं तर डान्स शो वगैरे केलेत बट मॉडेलिंग करणं ही खूप इच्छा होती की कधीतरी मी करू एक नॉर्मल तरी. आणि मी माझ्या हस्बंडला परवाच रात्री बोलली की मी असं पार्टिसिपेट केलं आहे आणि मी जाणार आहे. ते बोलले ठीक आहे. तर ते घेऊन आले ते माझ्या संगती उभे तिथे 4 तासापासून मला आणि त्यांना पण वाटलं नव्हतं की मी जिंकेन म्हणून मला प्राईज भेटेल. आणि लिटरली माझी 1 वर्षाची मुलगी आहे तिला मी घरी माझ्या मम्मीला सोडून आली आहे. मी अंबरनाथला राहते. खरंच थँक्यू सो मच. आणि महेश दादा मी तुमची खूप मोठे फॅन आहे.
लिटरली, कारण की मधुर दादा नेहमी तुमचे स्टेटस टाकत असतात, तर मी नेहमी त्यांना सपोर्ट करते. थँक्यू सो मच ऑल. थँक्यू. सर्वप्रथम दादांचे, दिलीप दादा आणि आमचे महेश दादा या दोघांमुळे आम्हाला इथे चान्स भेटला आहे उभं राहण्याचा आणि काहीतरी सादरीकरण करण्याचा. आणि ते सादरीकरण प्रत्येक महिलेच्या आतमध्ये असतं, पण कोणी वरती येण्याचा प्रयत्न हे करत नाही. पण तो प्रयत्न दादांमुळे आम्हाला इथे आज येण्याचं एक धैर्य भेटलं आहे. तर दादा आम्हाला सपोर्ट करतात प्रत्येक वेळेस. दादांचे खूप खूप आभार आहे. कधीही विचार केला नव्हता की मला कधी फर्स्ट प्राइज भेटेल. आयुष्यात हे पहिलं प्राइज आहे माझं. मी इथे फर्स्ट टाइम आलेत. मला या कार्यक्रमाबाबत काही माहिती नव्हती. जवळ असूनही मी म्हणजे याकडे लक्ष दिलं नाही. मला सर्व महिलांना एक सांगायचं आहे की तुम्ही स्वतःला घरामध्ये बांधून ठेवू नका. स्त्री ही कधीच स्वतःसाठी जगत नाही. स्त्री ही फक्त आपल्या परिवारासाठी, आपल्या आईवडिलांसाठी, आपल्या मुलांसाठी जगते. आणि वेळात वेळ काढून माझं सर्व महिलांना आव्हान आहे की स्वतःसाठी वेळ द्या, कारण वेळ ही फार महत्त्वाची असते. एकदा वेळ गेली ना की आपण आपल्यासाठी कधीच जगत नाही. आणि याचं सर्वात मोठं उदाहरण म्हणजे मी स्वतः आहे. मला असं कधी कल्पनाच नव्हती की मी या स्टेजवर येणार किंवा मी पार्टिसिपेट करणार किंवा मला काहीतरी प्राईज मिळणार. प्राईज मिळणं हे महत्त्वाचं नाही, पण आपण आपला जे सुप्त कलागुण असतात ते आपण एखादा स्टेज जर आपल्याला लाभला तर आपण तिथे येऊन ते सादरीकरण केलं पाहिजे. थोडी हिंमत केली पाहिजे. यश आलंच पाहिजे असं जरुरी नाही आहे, कारण अपयश येतं हे प्रत्येकाला, आणि अपयश ही यशाची पहिली पायरी आहे. आणि त्यामुळे सर्व महिलांनी स्वतःसाठी हिंमत द्या आणि स्वतःसाठी वेळ द्या. आणि सर्वात मोठं कौतुक आहे महेशदादांचं की त्यांनी सर्व महिलांचा हा विचार केलेला. असं कोणताच नेता किंवा कोणताच नगरसेवक किंवा कोणताच जनसेवक हे कार्य करत नाही. पण महेशदादांमध्ये इतके गुण आहे की ते आता मला एक एक मला ते दिसायला लागलेत. आणि यानंतरही ते अजून दिसतच राहतील. रस्त्याचे कामं असू द्या, गरिबांचे कामं असू द्या, कुठलंही काम महेशदादा करणार नाही असं होतच नाही. त्यामुळे महेशदादांचे सर्व महिलांनी आभार मानायला पाहिजे आणि इथून पुढे आपण मोठ्या प्रमाणात प्रतिसाद दिला पाहिजे. धन्यवाद. मी या ठिकाणी आवर्जून सांगेल, मी आता काही जणांच्या चेहऱ्यावरती निराशा पण पाहिली. हा जो आमचा संकल्प आहे आपला कल्याण महोत्सव, या कल्याण महोत्सवमध्ये आपण महिलांना जास्त प्रोत्साहन देतो, कारण की महिला ही चार भिंतीच्या आड दडपलेली आहे, लाजे खातीर आणि भीती खाते. ती भीती दूर करण्यासाठी हा आमचा अल्पसा प्रयत्न आहे. आपण म्हटलात अपयश ही पहिली पायरी आहे. मी अपयश मानत नाही. मी तुम्हाला सांगतो, जो लढला तो जिंकला. लढणं महत्त्वाचं आहे. मला असं वाटतं की आपण जीवनामध्ये जीवन एकदाच मिळतं आणि त्या जीवनामध्ये आपण अनेक जीवन जगलो नाही, जीवन आपलं व्यर्थ जातं. त्यामुळे जसं आपण इथे फॅशन शोमध्ये इकडे आलात मिसेस कल्याणमध्ये, तसं डान्स आपल्यामध्ये जे क्रीडा क्षेत्रामध्ये जर गुण असतील, आपल्यामध्ये सिंगिंगमध्ये गुण असतील, आपल्या महिलांना सगळ्यांना रिक्वेस्ट करतो की आपण हे सगळं बाहेर काढा. आपण आता कितीतरी ह्यांना कल्पना नव्हती की ह्यांचा फर्स्ट क्रमांक येईल, त्यांचा सेकंड क्रमांक येईल, आम्ही रनरअप असू, आमचा नंबर येईल का नाही, हे सगळं त्यांना शक्य वाटत नव्हतं. पण मला वाटतं की आपल्यामधली कलागुण ही आपल्याला माहिती नसते तर दुसरा पाहतो. तसंच या जजेस लोकांनी पाहिलं आणि तुम्हाला त्या कलागुणाला वाव दिला आणि तुम्हाला ती बक्षीस पटकवण्याचं तो तुम्हाला एक तुमची संधी आणि तुमच्यातले जे टॅलेंट होतं ते तुम्हाला नाही दिसलं, ते सगळ्यांना दिसलं. मला वाटतं की आपण निराशा कोणी बाळगू नका. जेवढ्या पण महिला आहेत त्या माझ्यासाठी विनर आहेत आणि येणाऱ्या काळामध्ये कोणत्या ना कोणत्या संधीमधून आपण प्रथम क्रमांक माराल असं मी आपल्याला या ठिकाणी नमूद करतो आणि आपल्या सगळ्यांचं धन्यवाद देतो. आणि जजेस हे लांबून आलेले आहेत दरवर्षीप्रमाणे आजही ते आपल्या या ठिकाणी आलेत, त्याबद्दल त्यांचं धन्यवाद देतो. आणि त्यांनी सजेस्ट केलेलं आहे की आपण मिसेस करताय, आता नेक्स्ट टाइम मिस पण आलं पाहिजे. तर आम्ही नक्कीच पुढच्या वर्षी मिस आणि मिसेस दोन्ही पण करू, जेणेकरून आपल्या सगळ्या तरुणाईला सुद्धा वाव मिळेल. धन्यवाद सगळ्यांचं. जय हिंद, जय महाराष्ट्र. आणि मुळात आहे ना, मुलगी म्हणून जन्माला येणं किंवा महिला म्हणून जन्माला येणं हीच विनरशिप आहे पहिली गोष्ट म्हणजे. त्यामुळे हारणं जिंकणं हे काही फार मोठा इश्यू नाही आहे. सगळ्यांना आता फक्त एकच मिनिट तुम्हाला सगळ्यांना थांबवणार आहे, कारण आर्या वाडेकर
ह्या आजच्या विनर आहेत. त्यांच्या हस्ते आपण एक चिठ्ठी काढणार आहोत जी असणार आहे पैठणी साडीसाठीची, कारण आपण सगळ्यांना थांबवून ठेवलेलं आहे. एक चिठ्ठी, आपला डबा घेऊन या. सगळ्यांनी आपापल्या चिठ्ठी हातात घ्या. पैठणी साडीसाठीची एक चिठ्ठी आहे. आजच्या दिवसातलं हे शेवटचं नाव असणार आहे. अरे या पुढे. सरनवरची रोज खायाची रयतेचा राजा त्यो आम्ही हातरत याच जिकत नाही जवर तवर झुंजत राहायाच. आजच्या दिवसातलं हे लकी ड्रॉचं शेवटचं नाव असणार आहे आणि नाव आहे सारा फर्नांडिस.